आपल्याला स्किन ग्लोईंग पाहिजे, केस खूप छान पाहिजे. आपल्याला वाटतं की सगळं स्किन केअर केल्यानेच होतं, ग्लोईंग स्किन दिसते. नाही, तसं नसतं. आपण ज्यांना बघतो ना, जे स्किन केअर दाखवतात ते खातात सुद्धा चांगल्या प्रकारचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवळ्यामध्ये व्हायटमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, त्यात फायबर असतं, इम्युनिटी सिस्टीम खूप स्ट्रॉंग करत असतं. पण माहिती आहे, आपण आवळा कुठल्याही प्रकारे खाल्ला ना, तुम्ही कॅन्डी खा, ज्यूस खा, तुम्हाला ज्यूस नाही आवडत असेल तर तुम्ही त्याचं लोणचं खा, मुरब्बा खा, कुठल्याही प्रकारे तुम्ही आवळा आठवड्यातनं 3 ते 4दा तरी खा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार. असं नाही की तुम्हाला ज्यूस नाही आवडत किंवा तुम्हाला मुरब्बा नाही आवडत, कुठलाही फॉर्म घ्या, पण तुम्ही आवळा खा. आवळ्याचं लोणचं तयार करत असणार, काही तयार करत असणार, त्यात थोडी काळी मिरी टाका, कारण जेव्हा आपण काळी मिरी त्यात ब्लॅक पेपर टाकतो तेव्हा न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब छान प्रकारे करून घेते. प्लीज. आणि जर कोणाला BP असेल, शुगर असेल, बघा तुम्ही थोडं मीठ किंवा तुम्ही साखर कुठल्या प्रकारे घालत आहे, कमी जास्त तुम्ही तुमच्या आजारांवर सुद्धा डिपेंड करते. पण प्लीज आवळा तुम्ही नक्की खा. आवळा खायचा, बरं, कुठल्याही प्रकारे खायचा पण आणि सगळ्यांना खाऊ पण घालायचा. थँक्यू सो मच. बाय.